बंधुजनो नमस्कार। आज मी ठाण्याहून रमेश इंदिसे लाईव्ह येतोय। लाईव्ह येण्याचं कारण असं, या राज्यामध्ये कर्तृत्ववान म्हणून घेणारे राज्यकर्ते आणि मजबूत हातवाले नेते, बायोलॉजिक म्हणतात ते नेते असताना, बहुमताची सरकार असतानाही ज्या पद्धतीने ही आरक्षणाचं पेव सुटलंय आणि या आरक्षणाला कारक तेच आहेत, त्यांनीच भरभरून आश्वासनं दिली होती की आम्हाला सत्तेत आणा, आम्ही पहिल्या गॅजेटमध्ये मराठा आरक्षण संपवून टाकू, आम्हाला सत्तेत आणा, आम्ही धनगरांचं असं करू। असे एक एक वल्गना केल्यामुळं ही जी खास खाजवायला आता सुरुवात झालेली आहे ना, त्याला कारक हे भाजपवालेच आहेत। आणि त्यातून काय वितंडाव निर्माण होतोय, ओबीसी म्हणतात आम्ही होऊन देणार नाहीत, ते तिसरे म्हणतात आमच्यातनं काढून देणार नाहीत, भलतेच काय म्हणतात त्याच्यात आम्हाला टाका। हे काय चाललंय? म्हणजे त्यांच्या मनासारखं घडावं ते त्यांनी घडून आणलंय। अरे आम्ही तर असं म्हणतो हे आरक्षणच पाहिजे, कशाला टक्केवारीचं? एकमेकाला झुंजवणे, कोंबड्या झुंजवण्याचे धंदे यांचे आहेत। पूर्वपार हा यांचा इतिहास आहे। त्या इतिहासात आणखी आमचा बहुजन जो समाज आहे तो बळी पडत आहे। मग वंजारा असो, आदिवासी असो, सच्चर समितीवाले असो, ओबीसी असो, अरे सगळेच बळी पडायला लागलेत आणि तेच तर त्यांना हवं आहे। म्हणून आम्ही म्हणतोय की हे टक्केवारीचं आरक्षण घेण्यापेक्षा, मागण्यापेक्षा, क्रय शक्ती वाया घालवण्यापेक्षा, समाज बांधवांना त्रास देण्यापेक्षा आणि कैकांनी आपल्या शरीराला स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा या देशातील तमाम जाती धर्माच्या लोकांना फुकट शिक्षण मिळावं याच्यासाठी आंदोलन करा। या देशातील तमाम जाती धर्माच्या लोकांना फुकट आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन करा। या देशातील तमाम शिकल्या सवरलेल्या मुला मुलींच्या नोकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे याच्यासाठी आंदोलन करा। या देशामध्ये नीटनेटका सुव्यवस्थित स्थितीमध्ये प्रवास झाला पाहिजे त्याच्यासाठी क्वालिटीचे रस्ते निर्माण करण्यासाठी आंदोलन करा। प्रवास व्यवस्थेसाठी वाहन व्यवस्था, मग त्या बसेस असतील, रेल्वेज असतील, यांची नीटनेटकी व्यवस्था करायच्यासाठी तुम्ही आंदोलन करा। अरे हे ईव्हीएम पासून देशाला धोका निर्माण झालेला आहे। नको असलेली लोक निवडून येऊन तुमच्या मतदानाचा जो हक्क आहे तो उद्ध्वस्त केला जातोय। संविधानाच्या गळ्याला नख घालायला लागलेले त्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा। निपक्षपातीपणाने निवडणुका झाल्या पाहिजे, मग सरकार कोणाचं येईल त्याचं येऊ, पण ही फालतूगिरीनं 140 कोटीच्या देशाच्या जनतेला छळवणूक करणाऱ्यांचं सरकार नको आहे। आया बहिणी नग्न करून मिरवणूक काढणाऱ्यांचं सरकार नको आहे। बलात्काऱ्यांचं सरकार नको आहे। गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्यांचं सरकार नको आहे। याच्यासाठी तुम्ही का आंदोलन करत नाही? नुसते जातीचं धर्माचं राजकारण बंद करा। देश आबादीत जर ठेवायचा असेल तर आम्हा सर्वांना एक जात एकत्र नांदूनच देशाच्या संविधानाच्या तत्वानेच वागावं लागेल आणि त्याला सत्यता आणि अर्थ असेल याची खुणगाट ठेवा। उगीच जाती बंद करा। तुर्तास इथेच थांबतो। आवडल्यास सबस्क्राईब करा, पुढे फॉरवर्ड करा। धन्यवाद। जय हिंद, जय संविधान।